मित्र वाळवा तालुक्यातील बहे जे रामलिंग बेट आहे त्या रामलिंग बेटाच्या असणाऱ्या मोठ्या पुलावरती सध्या आहे आणि इथली जर का परिस्थिती आपण बघितली तर हा जो पूल आहे तो जवळपास या पुलाची उंची 34 ते 35 फूट या पुलाची उंची आहे। मात्र सध्या हा पूल जवळपास 22 ते 23 फूट पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतोय। काल जवळपास 28 ते 29 फूट पूल हा पाण्याखाली गेला होता। मात्र आज जरा पावसानं उघडीप दिल्यामुळं किंवा आज पाण्याचा विसर्ग थोडा कमी प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी पाणी थोडंसं ओसरत चाललेलं आपल्याला बघायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी या ठिकाणी या नदीला पूर येत असतो आणि नदीपात्राबाहेर पाणी या ठिकाणी पडत असतं। मात्र बहे गावातील शेती असेल किंवा शेतकरी असतील या शेतकऱ्यांना फटका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आता गावांमध्ये आपण मगाशी बघितलं की कशा पद्धतीनं घरांमध्ये लोकांचं पाणी गेलेलं आहे, लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। मात्र प्रशासनानं देखील इथले या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि प्रशासन तसं सतर्क या ठिकाणी आहेच, तरी देखील शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे किंवा नदीचं पाणी पात्राबाहेर पडतंय घरामध्ये शिरतंय या सगळ्या यंत्रणेकडे शासनाचं लक्ष असणं अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे। माझ्या या ठिकाणी पश्चिमेकडल्या भागाला जर का आपण बघितलं तर इथं खाली एक पाऊल वाटसाठी एक चालत जाण्यासाठी एक लहानसा पूल होता। तो पूल अक्षरशः पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतोय। तो त्या पुलाच्या जवळपास 3 ते 4 फूट उंचीवरती सध्या ही कृष्णामाई वाहते। संत वाहणारी कृष्णामाई जिला आपण म्हणतो त्या कृष्णामाईनं सध्या रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि या पुलावरती पर्यटकांची मोठी गर्दी हे पाणी किंवा पुलावरती आलेलं पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं या ठिकाणी बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं वारंवार सूचना केल्या जात आहेत। तर अशी काहीशी परिस्थिती बहेगावच्या या रामलिंग बेटावरील जो काही पूल आहे त्या पुलाची परिस्थिती आज आपण बघू शकतो। पुढचा देखील आढावा आपण घेणार आहे। मात्र इथं जे काही भैरवनाथ मंदिर असेल किंवा तो परिसर असेल तिथल्या परिसरातील लोकांची प्रशासनानं व्यवस्था केलेली आहे। बहे हायस्कूलमध्ये त्यांचं स्थलांतर केलेलं आहे, काही जनावरांचं देखील स्थलांतर केलेलं आहे। तेथील काही नागरिक आपल्या बहे पाहुण्यांच्याकडे त्या ठिकाणी वस्तीला राहण्यासाठी आपली सोय जिथं होईल तिथं ते पोहोचलेले आहेत। मात्र प्रशासनानं येत्या आता पाऊस आज उद्या काल आज थांबलाय, मात्र येणाऱ्या काळामध्ये किंवा सुद्धा उद्या परवा सुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे। प्रशासनाने तसे निर्बंध लागू केलेले आहेत, वारंवार सूचना करतायत। मात्र प्रशासनानं होणार नाहीत अशा पद्धतीची दखल घेणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं दिसतंय आणि अशा पद्धतीची काहीशी परिस्थिती आज आपण बहे गावामध्ये असलेली बघायला मिळते। विशाल मोठे, AV9 मराठी, बहे। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।